हा क्वेश्चन वेक्टर बेस्ड JEE 2026 मध्ये एक सिंपल क्वेश्चन विचारला होता. तर पाहूयात आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. ओके, सो याच्यामध्ये काय ए वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला बी वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, सी ची व्हॅल्यू काय सी वेक्टरची ए क्रॉस बी, सी ची व्हॅल्यू ए क्रॉस ए आणि बी च्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, आणि तुम्हाला डी वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला फाइंड करायचे ए मायनस बी डॉट डी. सो आपण इथे एक काम करूयात, डी वेक्टरची व्हॅल्यू काय सी क्रॉस ए. ठीक आहे, ह्या सी क्रॉसला मी काय ठेवू शकतो ए क्रॉस बी. ठीक आहे, मी ठेवलं ए क्रॉस बी. ओके, हे काय असेल व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आउटर डॉट रिमोट म्हणजे ए डॉट ए येईल इथं, बी बाहेर येईल मायनस आउटर डॉट ॲडजस्टंट. ओके, आणि रिमोट बाहेर येईल. ठीक आहे, सो तुम्हाला ए डॉट एची व्हॅल्यू काय असेल करून बघा. -1 × -1 +1 1 × 1 1 2 to the 4. सो 4 + 1 + 1 6b. ओके, 6b मायनस ए डॉट बी ची व्हॅल्यू काय -1 × +1 -1 1 × -1 -1च म्हणजे -1 -1 -2 आणि -6 to -8. सो -8 येईल ह्याची व्हॅल्यू ए डॉट बी ची. सो मायनस मायनस काय होईल इथं 8a. ठीक आहे, तुम्ही वाटलं असतं सेपरेटली काढून बघा. ओके, 6b + 8a. डी व्हेक्टरची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची 6b + 8a. तुम्ही काय करा a मायनस बी डॉट डी हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, डॉट डी तुम्ही इथं ए मायनस बी ॲज इट इज ठेवा, ए मायनस बी ॲज इट इज ठेवा. डॉट डीची व्हॅल्यू काय 6b + 8a हे व्हॅल्यू ठेवून आपण सॉल्व करूया. सो इथं काय येईल जर तुम्ही सॉल्व करायला गेलो तर 6ab 6a डॉट बी प्लस 8a डॉट ए प्लस मायनस 6b डॉट बी प्लस मायनस 8a डॉट बी मायनस 8a डॉट बी. बस ह्या व्हॅल्यू काढा आणि ठेवून टाका ह्याच्या ठिकाणी, तुमचा आन्सर येऊन जाईल. सो इथं ए डॉट बी काय येईल आपण आत्ता जस्ट काढलं होतं -8. सो इथं काय येईल -48. ओके, ए डॉट ए आत्ता काढलं होतं 6. सो 8 6 +48. ओके, सो ते तर काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल -48 + 48 दोन व्हॅल्यू कॅन्सल झाल्या. बस आता ह्याची व्हॅल्यू ठेवा बी डॉट बी काय येईल. ठीक आहे, बी डॉट बी कसं येईल 1 × 1 1 -1 × -1 +1 ते 1 + 1 2 + 9 11. ओके, -8 ए डॉट बी काय आलं तर आपलं -8. तुम्ही जर हे सॉल्व केलं -64 -66 -66 + 64 आन्सर असेल -2. सो ऑप्शन विल बी 3.